होता। जागतिक गुंतवणूक व्यवस्थेत प्रासंगिक राहायचं असेल तर दावोसमध्ये प्रतिनिधित्व करणं गरजेचं आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। दावोस इथे जागतिक आर्थिक मंचाच्या पार्श्वभूमीवर एका मुलाखतीदरम्यान ते आज बोलत होते। दावोसमधील जागतिक आर्थिक मंच हा केवळ करार आणि गुंतवणूक आणण्यासाठीचा मंच नाही, तर जगाच्या अर्थव्यवस्थेला आकार देणारं नेटवर्किंग, आघाडीचं अत्याधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्र यासारख्या क्षेत्रातल्या नव्या घडामोडी शिकण्याचा आणि जाणून घेण्यासाठीचा मंच आहे, असं ते म्हणाले। गुंतवणूक स्नेही धोरणांमुळे जागतिक अनिश्चिततेच्या काळातही भारतात, विशेषतः महाराष्ट्रात परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढलेला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं। प्रकल्पांची वेळेत अंमलबजावणी हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असून महाराष्ट्र हे देशातलं सर्वात वेगाने प्रकल्प पूर्ण करणारं राज्य आहे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे। राज्य सरकार मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये अधिक जोमाने काम करत आहे। शहरी पायाभूत सुविधा वाढवणं, वाहतूक कोंडी कमी करणं यासह मुंबई महानगर क्षेत्रात तिसरी मुंबई तयार करण्याची राज्याची महत्त्वाकांक्षा आहे। त्यासाठी आंतरराष्ट्रीय निधीचा शोध घेतला जात आहे, असंही त्यांनी सांगितलं। राज्याकडे पुरेशी वीज आहे आणि आता आपण हरित ऊर्जेवर भर देत आहोत। ग्रीन डेटा सेंटर आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे प्रत्येक उद्योगात क्रांती होईल आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। थेट परकीय गुंतवणुकीच्या क्षेत्रात महाराष्ट्र करत असलेलं नेतृत्व, राज्याचे आगामी पायाभूत सुविधा प्रकल्प, धोरण आधारित विकास आराखडा याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी आपले विचार मांडले।